पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या आदेशानुसार नाशिक रोड उपनगर तसंच देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याकडील चोरी, दिवसा घरफोडी, रात्री घरफोडी, मोटरसायकल चोरी, सोनसाखळी चोरी, मोबाईल चोरी, सोने तसंच चांदीचे दागिने चोरी इत्यादी गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला चोरीचा मुद्देमाल फिर्यादींना परत करण्याबाबत आदेशित केलं होतं। त्या अनुषंगाने मुद्देमाल वाटप करण्याचा कार्यक्रम नाशिक रोड पोलीस ठाण्यात घेण्यात आला। सदर कार्यक्रमात नाशिक रोड पोलीस ठाण्याकडील एकूण 14 गुन्ह्यांमधील 32,14,000 रुपये किमतीचा मुद्देमाल मूळ फिर्यादींना परत करण्यात आला। उपनगर पोलीस ठाण्याकडील एकूण 11 गुन्ह्यांतील 14,13,000 रुपये किमतीचा मुद्देमाल मूळ फिर्यादी यांना परत करण्यात आला। तसंच देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याकडील चोरी झालेला एकूण 3,18,000 रुपये किमतीचा मुद्देमाल मूळ फिर्यादींना परत करण्यात आला। अशा प्रकारे एकूण 25 फिर्यादी यांना एकूण 49 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल परत करण्यात आला। यावेळी मुद्देमाल परत मिळालेल्या फिर्यादींनी नाशिक पोलिसांचे आभार मानले आणि त्यांच्या कामाचं कौतुक केलंय। ही यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग डॉक्टर सचिन बारी यांच्या उपस्थितीत तसंच मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस उपनिरीक्षक विलास कोटमे, पोलीस हवालदार विष्णू गोसावी, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट, पोलीस हवालदार साळवे तसंच देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बागुल यांनी यशस्वीरित्या पार पाडली। आरबी न्यूजसाठी मलिक शेख, नाशिक रोड।